ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे। पदवीधर निवडणुकीसाठी आज भाजपचा मेळावा आहे। संध्याकाळी 7 वाजता रंगशारदा येथे भाजपचा मेळावा असेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत। तर आज भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा असणार आहे। देवेंद्र फडणवीस शेलार देखील मार्गदर्शन करणार आहेत। तर रंगशारदामध्ये संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। विधान परिषदेसाठी भाजपने कंबर कसल्याचं बघायला मिळतंय। तर मुंबईत आज भाजप कार्यकर्त्यांचा या पार्श्वभूमीवर मेळावा होणार आहे। तर या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप अध्यक्ष मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील यावेळी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। अभिषेक, भाजपने विधान परिषदेसाठी आता कंबर कसल्याचं बघायला मिळतंय। तर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संध्याकाळी रंगशारदामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। किरण, यामध्ये बघायचं तर भाजपनं कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं जर बघायचं तर कुठंतरी महायुतीला फटका बसू नये यासाठी देखील प्रयत्न जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळालेले आहेत। पदवीधर मधनं जर का बघायचं तर किरण शेलार यांना उमेदवारी भाजपकडनं देण्यात आलेली आहे आणि आज संध्याकाळी 7 वाजता रंगशारदामध्ये या संदर्भात मार्गदर्शन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार असतील हे आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे। एकूणच मुंबई असेल किंवा मग कोकण पदवीधर असेल, या दोन्ही जागा कशा आपल्याला राखता येईल याचे प्रयत्न जे आहेत ते महायुतीकडनं होताना दिसत आहे आणि तशा प्रकारची रणनीती देखील आज आपल्याला होताना पाहायला मिळेल। अगदीच अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।